आख्यानाला अजून उशीर व्हायला नको। अजून कोणी यायचं आहे का? नारायण नारायण। महाराज महाराज म्हातारी काय कर? महाराज महाराज आपल्या आख्यानाबद्दल ऐकलं म्हणून आता आम्ही आलो या। गंगे अरे कुठे चालली? देवा आय म्हातारे शिवंता कशी आहेस? देवा तुमचं दर्शन झालं, अजून काय हवं? वस्तीवर आला होता ते दिवस आठवले बघा। मलाही ते दिवस विसरणं शक्य नाही। वस्तीवरचा तो खडतर काळ मी केवळ तुमच्या प्रेमापोटी काढू शकलो। पाया पडते देवी। शेवंता ही कोण आहे हे नाही सांगितलंस? देवा म्या सांगते, म्या गंगी। ही रंग्याची बायको आहे। रंगा, अरे इतके दिवस गडावर असून देखील तू काहीच बोलला नाहीस। ते सांगायचं राहिलंच। आख्यानाच्या निमित्ताने का होईना पण तुम्ही सर्व जेजुरी गडावर आलात हे बरे झाले। आता आपण आख्यानाला सुरुवात करायची का? होय होय आय गंगे चला चला चल शुभ्रांगम भूषणैर्युक्तम हरिद्रा चूर्ण संयुतम पीतांबर मुदारांगम भजतां कामदौ सदा। नारायण नारायण। मणिदैत्याने घृतमारीचा पराभव केला आणि पराभूत झालेली घृतमारी श्री महादेवांना शरण गेली। आता पुढे काय होणार याची चिंता साऱ्या देवांनाच होती आणि म्हणूनच श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला।